तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही आहे हे कसं चेक करायचं याची संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग सुरू करूया। गुगल ब्राउझर ओपन करून त्याच्यात इन्कम टॅक्स सर्च करायचा आहे। पहिलीच वेबसाईट येईल incometax.gov.in। तिथं क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे व्हेरीफाय पॅन स्टेटस म्हणून त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। थोड्या वेळ लोडिंग झाल्यानंतर हा असा पेज आपल्या समोर ओपन होईल। पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला आपला पॅन नंबर टाकायचा आहे। पॅन नंबर टाकून झाला की आपल्याला दुसऱ्या ऑप्शन मध्ये फुल नेम असा लिहिलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड नुसार नाव टाकायचं आहे। त्याच्याच खाली आहे डेट ऑफ बर्थ, आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यावर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलवर आता एक 6 अंकी OTP पाठवला जाईल। तो OTP न चुकता या बॉक्स मध्ये टाकून व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल पॅन इज ऍक्टिव्ह अँड डिटेल आर ॲज पर पॅन, म्हणजेच तुमचा पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे। हे चेक केल्यानंतर तुम्हाला गो टू होम पेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। थोडा खाली स्क्रोल करायचा आहे। खाली तुम्हाला लिंक आधार स्टेटस असं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। पेज लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यावर त्याच्या खाली आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आपला आधार कार्ड नंबर टाकून झाल्यावर व्ह्यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर दिसत आहे की ऑलरेडी हा आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक आहे। जर तुमचा पण आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक असेल तर असा मेसेज शो होईल। तर मित्रांनो, ही सोपी पद्धत होती आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे का नाही हे चेक करायसाठी। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे टॉपिक साध्या आणि सोप्या भाषेत समजण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा। भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।